नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी सागर गाडगे पुन्हा एकदा स्वागत करतो एका न्यू ब्लॉगमध्ये. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, मी बोललेलं तुम्हाला की आपण आता गावी जाणार आहे. आज आपली यात्रा आहे, आज आणि उद्या. तर आपण आता झाली आपली सकाळी तयारी. आता वाजले 6:15. तर आता आपण घरून निघतोय. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आजचा हा ब्लॉग आपला नवी मुंबई ते पेल्ला राजुरी असेल. तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला निघूया आता. फ्रेंड्स, आपण पोचलो आता आपल्या बेलापूर हायवेला. तर आपण उबेर बुकिंग केलेला की आपल्या घरापासून बेलापूर हायवेपर्यंत. तर उबेरचं असं सीन आहे की बऱ्याच वेळा कॅन्सल होतात, म्हणजे रायडर लोक कॅन्सल करतात. त्यामुळे आपल्याला बराच उशीर लागला यायला. आता वाजले जवळजवळ 7. आपली 7:25ची बस येते. बघूया आता कधीपर्यंत येते बस. आपल्या इकडे जायला जरा कमी बस असतात, ते सातारा साईडला वगैरे जायला जास्त बस असतात. तर आपण आहे इथे बेलापूर हायवेला, बघू शकता. मी दरवेळेस गावी जाताना इथेच येतो या बेलापूर बस स्टॉपला, बेलापूर हायवेला. कारण की आम्ही आता उलवेला राहायला गेलो, त्यामुळे आम्हाला या साईडलाच बरं पडतो. इथे पण रस्त्याचं काम चालू आहे वाटतं मध्ये, त्यामुळे एसटीला फिरून यायला लागतं थोडं. बघू आता कधी येते आपली बस. 7:25चा तर टायमिंग आहे, पण मला नाही वाटत 7:25ला येईल. बघूया आता. ह्या माईकचा प्रॉब्लेम असा आहे थोडासा की याचा जो स्टँड आहे आपला, जो आपण आपल्या कॉलरला वगैरे लावणार आहे, तो जरा थोडासा एवढं चांगल्या क्वालिटीचं नाही आहे. एवढंच एक प्रॉब्लेम आहे, बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे. तर हा माईक जर आपण हातात ठेवून जर बोलणार असेल तर नक्की हा तुम्ही घेऊ शकता. आता आम्ही इथे लावतोय, पण तो अधूनमधून निघतोय, कधी पण आपला पडू शकतो. तर बघूया वाट आपलं एस टीची कधी येते. कारण आपल्याकडे 20 मिनिटं आहे, पण जरा करूया टाइमपास. तर फ्रेंड्स, आपण आता पकडले आपले एस टी. आपलं 7:30चा टायमिंग होता, पण एस टी आपले आले जवळजवळ 8:15ला. आता निघालो आपण. तर जर्नी कंटिन्यू पहा तुम्ही, आणि जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर फ्रेंड्स, पोचलो आता आपण लोणावळ्याला. तर इथे आपला एस टीचा स्टॉप आहे. तर आता इथे 10-15 मिनिटात आपला स्टॉप असेल, त्यानंतर आपण पुढे निघूया. तर आपल्याला इथे काहीतरी खायचं वगैरे असेल तर इथं आपण खाऊ शकतो. पण इथे काही व्यवस्थित काय भेटत नाही, त्यामुळे आपण तर काही खाणार नाही. बघूया आता. आजी आईबाबांसाठी काहीतरी घ्यायचं आपल्याला, चिक्की वगैरे, तर आपण ते घेऊया.
70 रुपये 10-10 रुपये का रात को कम आता है। कशी आहे चिक्की? 70 रुपये 10 रुपये भी कम आता है क्या? ये देगी आपल्याला डेट आहे का? 70 रुपये हे पण देऊ नको? तरी इथे आपले एसटी उभे आहे आणि आपण थांबलो आता इकडे ना. बघूया आता खायचं तर काय नाही, पण चहा वगैरे प्यायचा विचार चालला. बघूया आता. तर चहा वगैरे घेऊ आता. कितीला आहे चहा? 20 रुपये. Three hours later. चला चला. फ्रेंड्स पोचलो आता आपण राजुरीमध्ये. बघू शकता आपले बाबा थांबलेत आता इथं आतमध्ये. तर आता जाऊया घरी. घरी जाऊन बाकी तुमच्याशी बोलतो. 1 hour later. तर नमस्कार फ्रेंड, आलो आता आपण घरी. तर आता जेवण वगैरे केलं. सकाळपासून काही खाल्लं पण नव्हतं. आपण सकाळी 6:15-6:30लाच घर सोडलेलं. आपली एस टी होती आपली 7:30ची, पण ती आली 8:15ला. पाऊण तास लेट आली, कारण की ती बोर्डिंग टाईम एक्स्ट्रा आधीचाच देतात, त्यामुळे आपण आधीच पोचलेलो. तर मग आपण आलो. त्यानंतर लोणावळ्यानंतरच्या ज्या काही क्लिप होत्या त्या आपल्या काय रेकॉर्ड झालं नाही, त्यामुळे त्या व्हिडिओमध्ये काही टाकता आलं नाही. तर आता जस्ट घरी आलो आहे. आता बघू शकता आपला मामाचं घर तुम्ही आधी पण पाहिलंच असेल. मी आधी पण याचा व्हिडिओ आधी पण टाकलेला आहे या घराचा. तर तो तुम्ही पाहिला नसेल तर जाऊन नक्की पहा. बाबा आमच्या गावातच थांबलेले. मग आम्ही तो गाडीवर आलो. आता जस्ट जेवण केलं. आता म्हटलं थोडा आराम करू. त्यानंतर माझा विचार चालला की माझ्या गावी जायचं, म्हणजे साकुरीला. आमची आज आणि उद्या यात्रा आहे. बघूया संध्याकाळी 1-2 तासांनी आता निघेल मी. तर थोडा आराम करून भेटूया परत थोड्या वेळात तुम्हाला. तर फ्रेंड्स आपण थोड्या वेळ आता आराम केला आहे, पण काय आपल्याला झोप वगैरे आली नाही. तर आता आपल्याला जायचं साकोरीला आपल्या गावी. तर आजचा प्रवास तुम्ही पाहिलाच असेल. सकाळी आपण उठलो, त्यानंतर रिक्षाने आपण बेलापूर हायवेला आलो. तिकडून आपण एस टी पकडली. आपण त्याचं रिझर्वेशन केलेलं. इथे राजुरीमध्ये आपण 2-2:30 वाजता पोचलो. नंतर बाबा आणि आपण घरी आलो. आता आपल्याला जायचं आपलं घरी. आता थोड्याच वेळात आवरून वगैरे निघतो. उद्या आपले गाड्यांची यात्रा आहे गावामध्ये. आज काठी पालखी असेल संध्याकाळी. आता प्रोग्राम चालू पण झाला असेल कदाचित. बघूया आता जाऊन होतं आपली भेट होते का. तर चला मग असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला, जय शिवराय.